ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय आज आपल्यामध्ये नाहीत, आपल्यासोबत नाहीत, मात्र त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. अशाच त्यांच्या काही जुन्या आठवणी जागवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. इंग्लंडमध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीयांनी राणी एलिझाबेथ यांच्या काही खास आठवणी एबीपी माझासोबत शेअर केल्यात. आपण पाहूया. महाराणी एलिझाबेथ यांचा जन्म 21 एप्रिल 1926 लंडनमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अल्बर्ट ड्यूक ऑफ यॉर्क तर आईंचं नाव एलिझाबेथ बोसलियन. महाराणी एलिझाबेथ कधीच शाळेत गेल्या नाही. त्यांचं सर्व शिक्षण घरातच झालं. अनेक भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. श्वानांची आणि घोड्यांची त्यांना खूप आवड होती. ब्रिटनच्या संरक्षणासाठी राणीचे समर्पण सुरुवातीपासूनच दिसून आले. 1937 मध्ये त्या गर्ल्स गाईडमध्ये सहभागी झाल्या होत्या. 1945 मध्ये पहिल्या विश्वयुद्धात त्यांचा सहभाग झाला. वयाच्या 18व्या वर्षी वुमेन्स ऑक्सिलरी टेरिटोरियल सर्व्हिसमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. शिवाय ड्रायव्हर आणि मेकॅनिकलचे प्रशिक्षण सुद्धा त्यांनी घेतले होते. एप्रिल 1947 रोजी म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी सर्वप्रथम त्यांनी राजकुमारी म्हणून देशाच्या नागरिकांना संबोधित केलं होतं. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश साम्राज्याचा भाग असणाऱ्या साऊथ आफ्रिकेचाही दौरा केला होता. राणी एलिझाबेथ यांचा वयाच्या 13व्या वर्षी फिलिप माउंटबॅटन यांच्या प्रेमात पडला आणि 1947 त्यांचा विवाह माटामाट झाला असेल. 1948 त्यांचा पहिला मुलगा चार्ल्स याचा जन्म झाला आणि 1950 मुलगी एन फेब्रुवारी 1952 साली क्वीन एलिझाबेथ यांची महाराणी म्हणून नियुक्ती झाली आणि 2 जून 1953 साली त्यांचा राज्याभिषेक झाला. ह्याच दिवशी 30 लाखांपेक्षाही जास्त लोक रस्त्यावर जमा झाले आणि या सर्व लोकांनी हा क्षण खूप उल्हासात साजरा केला होता. वयाच्या 25व्या वर्षी त्या सम्राज्ञी बनल्या आणि राज्याभिषेक आणि हा राज्याभिषेक त्यांचा प्रथमच टीव्हीवरनं थेट प्रक्षेपण करण्यात आला होता. त्या दिवशी दिवसभर जोरात पाऊसही कोसळला. राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकानंतर एक महासत्ताची दुसऱ्या महायुद्धानंतर 3% ब्रिटनला कमकुवत करत होती. त्या काळात राणी एलिझाबेथ यांनी राष्ट्रकुलाच्या माध्यमातून ब्रिटनचा दर्जा टिकवून ठेवला आणि कॉमनवेल्थच्या माध्यमातून ब्रिटिश साम्राज्य कायम ठेवण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. महाराणी एलिझाबेथ यांना त्यांच्या कार्यकालामध्ये अनेक मोठ्या अडचणी आल्या. प्राईम मिनिस्टर मार्गारेट थॅचर यांच्याशी त्यांच्या अनेक विषयावर मतभेद झाले, तरीही महाराणी एलिझाबेथ यांच्या मतांवर ठाम राहिली. राणी एलिझाबेथने 1961 साली घानाला भेट दिली. त्यावेळी घाना अनेक अडचणींची झुंज देत होता आणि राणी एलिझाबेथवरही फार हुकुमशाहीचा धोका होता. या सर्व अडचणींनंतर
राणी एलिझाबेथने घानाला भेट दिली आणि हा सर्व वाद मिटवला. महाराणी एलिझाबेथ या 3 वेळा भारतात आल्या होत्या. 1961 प्रजासत्ताक दिन संचलनातील प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांचा सहभाग होता. तर 1983 कॉमनवेल्थ देशांच्या बैठकीसाठी आल्या असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांची भेट झाली. यानंतर 1997 भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष झाल्यानिमित्त त्यांचा दौरा झाला. ही त्यांची शेवटची भारत भेट ठरली. मध्ये एलिझाबेथने चीनला भेट दिली. ब्रिटनच्या राणीने चीनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांचे पहिले अध्यक्ष रिचर्ड एम निक्सन आणि पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांनी चीनला भेट दिली. या भेटीकडे ब्रिटनचा राजनैतिक प्रयत्न म्हणून पाहिले जात होते. 31 ऑगस्ट 1997 रोजी सून डायनाच्या मृत्यूनंतर राजघराणे वादात सापडले होते. त्यावेळी राजघराण्याला टीकेला समोर जावे लागले आणि त्यावर महाराणी एलिझाबेथ यांची प्रतिक्रिया खूप उशिराने आली होती. महाराणी एलिझाबेथ यांनी 15 देशांवर राज्य केलं. ब्रिटनच्या इतिहासात सगळ्यात जास्त काळ राज्य करण्याचा मान हा त्यांच्या नावावर आहे. त्यांनी 6 फेब्रुवारी 2012 राज्यकर्ता म्हणून 60 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. तर 9 सप्टेंबर 2015 ब्रिटनवर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी पहिली महिला म्हणूनही बहुमान त्यांचाच आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांना फिरण्याची खूप आवड होती. त्यांच्यावर अनेक देश फिरण्याचा रेकॉर्ड आहे. त्यांनी 120पेक्षा जास्त देशांची भेट दिली होती. राणीचे पती प्रिन्स फिलिप यांचे 9 एप्रिल 2021 रोजी 99व्या वर्षी निधन झाले. राणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांच्या लग्नाला 73 वर्षे पूर्ण झाली होती. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी प्रथमच बकिंगम पॅलेसच्या बाहेरून स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल येथून नव्या ब्रिटिश सरकारची घोषणा केली होती. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे हे शेवटचे छायाचित्र आहे. जेव्हा ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान लिझ ट्रस त्यांना भेटण्यासाठी बाल्मोरल कॅसलवर पोहोचल्या. 6 सप्टेंबर रोजी लिझ यांनी राणीची भेट घेतली. त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी राणीची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. महाराणी एलिझाबेथ यांना चहा आणि चॉकलेट फार आवडत असे. मिक्विटीज रिच टी बिस्किटपासून बनवलेला चॉकलेट केक ते खात असत. त्याच्याशिवाय त्यांना आसाम टी फार आवडायचा. ब्रिटनच्या या महाराणीकडे पासपोर्ट नव्हता, पण त्यांच्याकडे गोपनीय कागदपत्र असेल. त्यांना घोडेस्वारीचा शौक होता. वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच त्यांनी घोडेस्वारी सुरू केली होती. राणी एलिझाबेथ यांच्या लग्नात 2500 गिफ्ट्स मिळाले होते. महात्मा गांधी यांनी भेट म्हणून एक रुमाल दिला होता. रिसेंटली PM मोदीजी यांना तो दाखवलाही होता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.